बातमी मुंबईतून मंत्रालयात बाहेर 3 ते 4 किलोमीटर लांब नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। मंत्रालयात जाण्यासाठी नागरिक जवळपास 1 ते 2 तास रांगेतच उभे आहेत। ही सध्या तुम्ही दृश्य पाहताय ती 30 दृश्य आहेत मंत्रालयाबाहेरचे दृश्य। 3 ते 4 किलोमीटर पर्यंत नागरिकांच्या रांगा लागल्या। मंत्रालयात प्रवेशासाठी नागरिक रांगेत उभे असल्याचं आपण पाहू शकतो। 1 ते 2 तासांपासून हे नागरिक रांगेत उभे आहेत। दुपारची वेळ आहे, उन्हात हे सगळे नागरिक उभे आहेत। मंत्रालयात जाण्यासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागतेय। साधारण 3 ते 4 किलोमीटर पर्यंतची ही नागरिकांची रांग आहे आणि याच ठिकाणची दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। मंत्रालयाबाहेरची ही दृश्य आहेत, नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहेत। 3 ते 4 किलोमीटर पर्यंतच्या या रांगा आहेत। मंत्रालयात प्रवेशासाठी यांना उन्हात तात्काळत उभं राहावं लागतंय। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, आपण पाहू शकतोय मंत्रालयाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्यात, नेमकं कारण काय? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि त्यासाठीच राज्यभरातून विविध कामांसाठी जे आहे ते नागरिक मंत्रालयामध्ये येत असतात। मात्र पाहायला गेलं तर आता मंत्रालय बाहेर भल्या मोठ्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। नागरिकांना मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तास रांगेत तात्काळात उभं राहावं लागत आहे। आपण स्वतः नागरिकांकडून माहिती घेतलेली आहे की तुम्ही किती तास रांगेमध्ये उभे आहात, तेव्हा त्यांनी स्वतःहून सांगितलं होतं की साधारण 1.5 तास झाला आम्ही रांगेमध्ये उभे आहोत आणि मंत्रालय बाहेर। निश्चित सूरज, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।